नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर अभि कोर्टात येणार आहे आणि तो अरुंधतीच्या बाजूने साक्ष देणार आहे. असं काय घडतं की अभिला का वाटतं की आपण कोर्टात येऊन अरुंधतीच्या बाजूने साक्ष दिली पाहिजे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अचानक अभिचं मतपरिवर्तन का झालेलं आहे, त्याला असं का वाटलेलं आहे की आपण आज कोर्टात गेलं पाहिजे आणि साक्ष दिली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस अभि कोर्टात जायचं म्हटलं की काही ना काही कारणं देत असतो. परंतु आज अभिने तो निर्णय घेतलेला आहे आणि तो कोर्टात जाऊन चक्क अरुंधतीच्या बाजूने म्हणजेच अनिरुद्धच्या विरोधात साक्ष देणार आहे. तेव्हा तो विचारही करणार नाही की आपल्या ह्या साक्ष देण्यामुळं काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नक्की असं काय घडलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर संजना कॉफी बनवत असते. ईशा तिथं जाते. संजना मुद्दामच ईशाला विचारते, तुला हवे का कॉफी. तेव्हा संजनाला ईशाने विचारल्यामुळं ईशा म्हणते की हो हवी आहे मला कॉफी. तेव्हा संजना म्हणते हो का, कॉफी हवे, बरं कॉफी बरोबर अजून तुला काय हवं आहे ते पण सांग मला, तेही मी बनवून देईल तुला. तेव्हा ईशाला धक्का बसतो. ईशाला कळतच नाही आहे की संजना आज एवढं चांगलं का वागते. पण मूर्ख ईशा पुन्हा म्हणते की काय म्हणजे. तेव्हा संजना तिला विचारू लागते की नाही तुला कॉफीसोबत काय हवं आहे ना ते विचारते मी, म्हणजे तुला कॉफीसोबत काय खायचं आहे, म्हणजे तुला आमलेट करून देऊ की काय करू. तेव्हा ती सांगते की मला फ्रेंच ऑमलेट करून दे, फ्रेंच टोस्ट आमलेट, तरच मला बरं वाटेल. असं तिनं सांगितल्यानंतर लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की संजना म्हणते असं आहे का, बरं बरं तुझे जे काय लाड करून घ्यायचे आहेत, स्वतःचे लाड पुरवायचे आहेत ते सगळं पुरवून घे, कारण तुला माहिती आहे का हे काही दिवसांनी शक्यच होणार नाही. तेव्हा असं म्हटल्यानंतर धक्का बसतो आणि ईशा म्हणू लागते म्हणजे का नाही होणार शक्य, असं ईशा म्हणत असते. तेव्हा संजना म्हणते कसं आहे, आज तू कोर्टात जो मूर्खपणा केलेला आहे ना, आज कोर्टात जे काही तू बोललेली आहेस ना, त्यामुळं तुला माहिती आहे का, तुला, मला, अभिला आणि तुझ्या बाबांना, आपल्याला चौघांनाही जेलमध्ये जावं लागणार आहे. त्यामुळं तुला जे वाटतंय ते तू कर, अगदी बिनधास्त कर, काळजी करू नकोस. तुला जे हवं आहे ना तसं तू वाग, तुला जे असं हवं आहे तसं कर, तसंच बोल. तेव्हा ईशा म्हणू लागते की तू काय बोलते तुला कळतं आहे का, कारण त्या सुलेखा ताई आहेत ना, त्या बोलायला लागल्या ना कोर्टात की कळत नाही आहे की काय करायचं आहे ते, आणि तू मलाच का ब्लेम करतेस. त्यावरती संजना म्हणते अगं त्यांच्या घरात राहिलीस ना तू, मग त्यांना घाबरण्याची काय गरज आहे तुला. त्यावरती संजना असं म्हटल्यावर ईशा म्हणते त्यांच्या घरात राहणं वेगळं आहे आणि आज त्या कोर्टात जे बोलत होत्या त्या गोष्टींना उत्तर देणं वेगळं आहे. तुला माहिती आहे का त्या डोळ्यात डोळे घालून बोलतात आणि त्यांच्यासमोर ततफप होतं, त्यांच्यासमोर काय बोलायचं ना ते कळत नाही आहे. तेव्हा संजना म्हणते मूर्ख आहेस का तू, तुला कळत नाही आहे का, म्हणजे त्यांच्या घरात लग्न करून गेली, त्यांच्या घरात राहिली तेव्हा तुला काय प्रॉब्लेम नाही आहे आणि आत्ता तुला प्रॉब्लेम येतो आहे का. तेव्हा ईशाचं असं म्हणणं असतं की त्यांच्या घरात राहणं, त्यांच्यासोबत राहणं वेगळं आहे. आज कोर्टात त्या लॉयर म्हणून तिथं उभ्या होत्या आणि तेवढ्यात संजना तसं बोलते आणि कॉफीचा मग घेऊन तिथून जाते. पण तिने ईशासाठी काही कॉफी बनवलेली नसते. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि म्हणतो काय घाबरतेस तू ईशा, काय गरज आहे घाबरायची, असं अभि तिला सांगत असतो. ईशा म्हणते की दादा तुला माहीत नाही आहे, सुलेखा त्यांच्या समोर ना तू एकदा बोलून दाखव, त्या कोर्टात उभ्या राहिल्या ना कशा बोलतात ना ते कळतच नाही आहे, माहिती आहे का तुला, आणि ही संजना बघ कशी बोलत आहे ते. तेव्हा अभि म्हणतो की तुला माहिती आहे का काय झालेलं आहे. तेव्हा ईशा म्हणते म्हणजे, तेव्हा ईशा सांगू लागते की अभि दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मला कळत नाही आहे की आपण याच्यामध्ये पूर्णपणे अडकलो गेलेलो आहोत, आपण गरज नव्हती का रे या गोष्टी करायची, म्हणजे काय गरज होती आपल्याला. तेव्हा अभि म्हणतो हो मलाही तसंच वाटतंय. ईशा म्हणते की तू कोर्टात का जात नाही आहेस. तेव्हा अभि म्हणतो की हो. ईशा म्हणते उद्या तुला कोर्टात बोलवलं आहे ना, तू उद्या कोर्टात जा आणि सांगून टाक सगळं. तेव्हा अभि म्हणतो तुझ्या लक्षात येतं आहे का ईशा, जर मी हे सगळं कोर्टात जाऊन सांगितलं तर काय प्रॉब्लेम होईल. अगं या संजनाबरोबर आपल्या बाबांना पण जेलमध्ये जावं लागेल ना, म्हणून मी काही बोलत नाही, असं म्हणणं असतं. त्याचबरोबर लगेचच ईशा म्हणते हो ते पण आहे, परंतु तेव्हा अभिला ती पुन्हा सांगू लागते की पण आपल्याला काहीतरी केलं तर पाहिजेच ना. त्यावरती अभि म्हणतो की बघूया दुसरा काय उपाय निघतोय का ते. पण ईशाचं असं स्पष्ट म्हणणं आहे की अभिदादा तू कोर्टात जायचं आणि या संजनाच्या विरोधात साक्ष द्यायची आहेस, असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि इथे अभिला ईशाने सांगितलेलं आहे की आपण असल्या फंदात पडायला नको होतं आणि आपण या फंदात पडल्यामुळंच खूप मोठा प्रॉब्लेम होऊ लागलेला आहे असं सांगितलेलं असतं. परंतु त्यांना दोघांनाही त्यांच्या बाबांचीही तेवढीच काळजी वाटत आहे. जर बाबा ह्यामध्ये अडकले तर काय करायचं. तेव्हा ईशा म्हणते की दादा तू कोर्टात जाऊन बोलू शकतो, सांगू शकतो, बाबांना कसं सोडवायचं तेही आपण बघू शकतो, परंतु आता ह्या संजनामुळं आपण खूप मोठ्या गोत्यात अडकणार आहोत एवढं मला वाटायला लागलेलं आहे.
असं बोलल्यानंतर मात्र अभिलाही धक्का बसलेला आहे की आता नक्की काय उत्तर द्यायचं. ईशा म्हणते त्यात पण तथ्य आहे, कारण काहीही झालं तरी संजना मात्र आपल्याला पूर्णपणे अडकवत आहे. ही गोष्ट चांगलीच अभिच्याही लक्षात आलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती त्याचबरोबर यश सर्वजण बोलत असतात. आप्पा यशला म्हणतात की यश, तुला ना शांतपणे बोलावं लागणार आहे, या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत. आज तुला कोर्टामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामुळं तुला शांतपणे उत्तरं द्यायची आहेत. पॅनिक व्हायचं नाही. तुझ्या कोणत्याही गोष्टीवर त्यांच्याकडे अगदी आयतं त्यांच्या हातात कुलीत मिळू शकतं, त्यामुळं तुला काही करून शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. तेव्हा यश म्हणतो हो, मी ती तयारी केलेली आहे. आप्पा म्हणतात यश, काही झालं तरी कोर्टामध्ये पॅनिक व्हायचं नाही आणि रागावरती कंट्रोल ठेवायचा, असं यशला सांगितलं जात असतं. त्याचबरोबर अरुंधती म्हणत असते की बघूया आता अभिनं जर कोर्टात येऊन साक्ष दिली तर केस आपल्या बाजूने होणार आहे, अन्यथा आपल्याला प्लॅन बी रेडी करावा लागेल. मग अरुंधतीला सगळेजण म्हणतात की म्हणजे काय, प्लॅन बी काय आहे? अरुंधती म्हणते की मला माहिती नाही आहे, मला सुलेखाताई बोललेल्या आहेत आणि एकदा सुलेखाताईंकडे गेले की त्या मला प्लॅन बी काय आहे ते सांगतील, असं अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आप्पा त्याचबरोबर सगळेजण बोलत बसलेले आहेत आणि आज पुन्हा कोर्टाची तारीख आहे आणि कोर्टात जाणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि मग अरुंधती त्याचबरोबर सुलेखाताई, अभिने जर कोर्टात साक्ष दिली नाही तर प्लॅन बी रेडी करायचा आहे आणि अनिरुद्धला बोलतं करायचं आहे. कोर्टामध्ये अनिरुद्ध बोलता झाला, तो पॅनिक झाला की सगळं सत्य समोर येणार आहे. अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असलेल्या अरुंधतीचं चारित्र्यही कोर्टाच्या समोर येणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यशला सगळेजण समजवत असतात, यश तुला काही करून शांतपणे गोष्टी बोलायच्या आहेत, शांतपणे सगळं हँडल करायचं आहे, अन्यथा आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं म्हणणं असतं. परंतु इकडे अरुंधती त्याचबरोबर सर्वजण समजवत आहेत, यशला सांगत आहेत की काहीही झालं तरी आत्ता आपल्याला गोष्टी आपल्या बाजूने करायच्या असतील तर काही गोष्टी आपल्याला शांतपणे बोलणं, शांतपणे वागणं गरजेचं आहे. अरुंधती म्हणते ठीक आहे, आपण प्लॅन बी रेडी करूया आणि त्या पद्धतीनं पुढच्या कारवाईसाठी आपल्याला पुढे जावं लागणार आहे, तरच सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीनं होतील, अन्यथा आपल्याला आणखी प्रॉब्लेम फेस करावे लागतील. कोर्टात आता यश त्याचबरोबर सर्वजण आलेले आहेत आणि कोर्टामध्ये यश तिथे आता त्याला चौकशीसाठी सुरुवातीला बोलवलं जातं. यशला चौकशीसाठी बोलवल्यानंतर कोर्टामध्ये आता यश विरोधात काय काय मुद्दे काढले जातात हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. यश हा कसा आहे, त्याचबरोबर त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याच्या बाबतीत अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार असते आणि कोर्टाच्या समोर यशच्या बाबतीत बोललं जाणार असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की यशला आता देशमाने वकील प्रश्न विचारू लागतात. ते म्हणू लागतात की मिस्टर यश देशमुख, मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांचे चिरंजीव. तेव्हा यश म्हणतो की हो, मी अनिरुद्ध देशमुख यांचा मुलगा. मग तुम्हाला हा फ्लॅट का, म्हणजे इथे टॉवर होतो आहे त्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे? तुमचं घर आत्ता जुनं आहे, या सगळ्या गोष्टी घडत आहेत, मग तुम्हाला इथे जो टॉवर होत आहे त्याबद्दल का प्रॉब्लेम आहे? तुम्हाला तो टॉवर का नको आहे? तेव्हा यश म्हणतो की मला नको आहे नव्हे, माझ्या आजोबांना तो नको आहे. मला सांगा ना, मुंबईसारख्या शहरात एवढं मोठं घर, अंगण, परसबाग या सगळ्या ज्या गोष्टी घडतात ह्या गोष्टी बाकीच्या कुठे मिळणार आहेत का? तुम्ही विचार करा ना, कारण आमचं घर, त्याला असणारं अंगण, परसबाग आहे, या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. मग हे सगळं बाकी दुसरीकडे कुठं मिळणार आहे का आम्हाला? हे बोलल्यानंतर त्याचवेळी यश हे बोलतो आणि मग तिथे बोलताना लगेचच देशमाने पुढचा प्रश्न विचारायला तयारच असतात. देशमाने म्हणतात, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, पण तुमचं घर इतकं मोठं आहे, ते जुनं झालेलं आहे, अगदी पडायला झालेलं आहे, मग आत्ता तुम्हाला असं का वाटतं की तिथं या गोष्टी झाल्या पाहिजेत? पण विचार करा ना, त्यांच्या डागडुगीचा खर्च. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही काय जॉब करता ते सांगा. यश म्हणतो की मी गाणी लिहितो, गाणी कंपोज करतो, माझं स्वतःचं स्टुडिओ आहे. मग यशला तसं म्हटल्यानंतर ते म्हणतात की म्हणजे तुम्ही असं किती कमवता की तुम्ही तुमच्या घरासाठी त्यातून खर्च करू शकाल? यशला अनेक असे प्रश्न विचारले जात असतात आणि यशला बोलतं केलं जात असतं. मग यश मात्र जी उत्तरं खरी आहेत तीच उत्तरं देत असतो. यश मात्र
एकही शब्द खोटा बोलत नाही. यशला पुढचा प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे तुमच्या आजोबांचं आणि तुमच्या बाबांचं रिलेशन कसं आहे. त्यावरती यश म्हणतो की ते चांगलं आहे. संजना आमच्या घरात येण्याआधी आमच्या घरामध्ये कोणामध्येही कसलाच कलह निर्माण व्हायचा नाही. त्याचबरोबर आमच्या घरामधलं वातावरणही तेवढंच चांगलं होतं. कारण संजना आमच्या घरात आली, संजना बाबांच्या आयुष्यात आली आणि आई घर सोडून गेली आणि आमच्या घरामध्ये कलहाला सुरुवात झाली. इवन संजनाने माझ्या आजी आजोबांचं खाणंपिणंही काढलेलं आहे. त्यांच्याबद्दल वाटेल ती बोललेली आहे आणि तिच्या तोंडाला येईल ते बोलत राहते. ती कोणाचाही विचार करत नाही, कोणाचं कसलंही भान ठेवत नाही. ती फक्त बोलत असते आणि सगळ्यांची मापं काढत असते. इवन माझ्या आजीच्या तिने पेपरवरती म्हणजे प्रॉपर्टी पेपरवरती तिने सह्याही घेतलेल्या आहेत, हे यश कोर्टाच्या समोर सांगत असतो. त्याचबरोबर यशचं असं म्हणणं असतं की आत्ता जे काय घडत आहे या सगळ्यालाही संजनाच जबाबदार आहे. संजनामुळंच आमच्या घरामध्ये एवढे वाद होत आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्याला जबाबदार संजना आहे. संजनाने माझ्या बाबांवर अगदी गारुड केलेला आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत आहे असं यश स्पष्टपणे सांगत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा उचलला जातो. यशने सांगितलेलं असतं की त्याच्या बाबांमध्ये म्हणजे अनिरुद्ध देशमुख आणि आप्पांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एवढाच मुद्दा देशमाने उचलतात आणि यशला म्हणतात की तुम्हाला संजनाबद्दल जरा जास्तच प्रॉब्लेम आहे, म्हणजे संजना मॅडमबद्दल तुम्ही जास्तच बोलत आहात. तेव्हा यश म्हणतो की जे खरं आहे तेच मी बोलत आहे, मी कोणतीही गोष्ट खोटं बोलत नाही. तेव्हा त्याला मुद्दामच तिथे देशमाने टॉर्चर करत बोलतात की तुम्ही हे जे काय बोलत आहात ते खरं बोलत आहात ना. तेव्हा यश म्हणतो की हो, इवन काही दिवसांपूर्वी माझ्या आईवर आणि आप्पांवर म्हणजे आजोबांवरती एक हल्ला झालेला होता, गुंड पाठवलेले होते आणि आता काल परवाच माझ्यावर आणि नितीन सरांवर हल्ला झालेला आहे. तो हल्ला संजना आणि त्या बिल्डरने केलेला आहे. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर देशमाने वकील म्हणतात, पण तुमच्याकडे काय पुरावा आहे का, तुम्हाला लागलेला आहे किंवा तुमच्यावर हल्ला झालेला आहे या बाबतीत तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का. तेव्हा मात्र यश म्हणतो हे माझ्या शरीराला लागलेलं आहे, माझ्या शरीरावर जखमा आहेत. पण पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे तो हल्ला संजना आणि बिल्डर भोसले यांनीच केलेला आहे, याचा काही पुरावा आहे का. तेव्हा मात्र यश सांगतो की नाही, माझ्याकडे ते पुरावे नाही आहेत, पण लवकरच ते पुरावे मी गोळा करेन. त्यानंतर पुन्हा यशकडे आता पुढचा मुद्दा उचलला जातो आणि तो असतो तो म्हणजे यश आत्ता किती कमवतोय. तेव्हा सुलेखाताई तिथं उठतात आणि सुलेखाताई म्हणतात की तुम्हाला काय यशचा बायोडेटा हवा आहे का. नाही, तुमचं एवढं कमी कमवत असाल तुम्ही, आता तुमचं नावलौकिक नाही आहे, तुम्ही म्हणताय काही दिवसात तुमचं नावलौकिक होईल. पण मला तुम्हाला पुढचा मुद्दा विचारायचा आहे की खरंच तुमचं नावलौकिक होणार आहे का. आणि ते पुढच्या गोष्टी आहेत, ते काय होणार आहे, कसं होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु जर तुम्ही काही पैसा कमवतच नाही आहे, तेवढं तुमच्या घराला पुरेसं नाही आहे, मग तुमचं लग्न कसं झालं. यश म्हणतो माझी बायको कमवते ना. तेव्हा असं थोडंच आहे की बायकोने कमवावं आणि पुरुषांनी ते खाऊ नये, असं थोडंच आहे. माझी बायको कमवते आणि ती चांगली शिकलेली आहे, त्यामुळं आमचं भागतं असं यशने सांगितल्यानंतर मात्र देशमाने पुढचा मुद्दा विचारतात तो म्हणजे आता त्या प्रेग्नंट आहेत ना. तेव्हा यश सांगतो की हो, पण ती वर्क फ्रॉम होम करत असते. असं यश प्रत्येक गोष्ट शांतपणे सांगत आहे. परंतु यशला राग आलेला असतो तो म्हणजे संजनाबद्दल आणि यश म्हणतो की माझ्यावर संजनाने हल्ला केलेला आहे, मी तिला सोडणार नाही. आता संजनाला तर सोडत नसतो असं यश बोलत असतो आणि यशने चुकीची भाषा बोलल्यामुळं जज साहेब यशला ओरडतात, तुम्ही कोर्टाच्या समोर आहात, कोर्टाचा अपमान करत आहात. कारण यश ज्या पद्धतीनं बोललेलं आहे ती पद्धत चुकीची आहे. अशा पद्धतीनं आपण कोणावरही आरोप करू शकत नाही, कोणालाही धमकावू शकत नाही. ही गोष्ट यश विसरतो आणि कोर्टाच्या समोर तिथे संजनाला धमकी देऊ लागतो. सगळ्यांनाच काळजी वाटू लागते कारण यशकडून चुकून ते झालेलं आहे. यश मग कोर्टाची माफीही मागतो. सुलेखाताई पाहत असतात कारण यशला मुद्दाम उचकवलं जात आहे हे सुलेखाताईंच्याही लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे संजनाचा पण बँड वाजलेला असतो कारण संजनाबद्दलच हे सगळं बोललं जात असतं. यश म्हणत असतो हे सगळी आयडिया जी आहे ती माझ्या बाबांची नाही तर ह्या संजनाची आहे. हा जो बिल्डरला तर टॉवर उभं करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत या सगळ्या संजनानेच केलेल्या आहेत. इकडे घरी बिल्डर आलेला असतो आणि तो बोलत असतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मिस्टर अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना बोलवा. तेव्हा यश आणि ईशा आणि अभि असतात, ते म्हणतात की ते कोर्टात गेलेले आहेत, तुम्ही वाटलं तर देशमानेंना विचारा.
परंतु इकडे देशमानेचं म्हणणं असतं, इकडे भोसलेचं म्हणणं असतं की त्यांना म्हणा लपून बसू नका, भ्याड असल्यासारखं, आत्ताच्या आत्ता समोर या आणि सांगा ते कुठे आहेत ते, असं बिल्डर बोलत असतो. पण ईशा आणि अभि सांगत असतात की असं काय झालेलं आहे म्हणून तुम्ही असे आरोप करत आहात. तेव्हा बिल्डर सांगतो की त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत. मला काही सांगायचं नाही या कोर्ट केसबद्दल, कारण काही झालं तरी मला माहिती आहे त्यानुसार ही केस किती दिवस चालणार आहे किंवा ह्याचं काय होणार आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. मला फक्त माझा पैसा हवा आहे. मी याच्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये भरपूर पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरी मला माझे पैसे हवे आहेत आणि त्या पद्धतीनंच गोष्टी घडल्या पाहिजेत, हे सगळं बोललं जात असतं. पण ईशा आणि अभि म्हणतात की त्यांनी कुठे पैसे घेतलेले आहेत. ईशा आणि अभिला माहितीच नसतं की अनिरुद्ध आणि संजनाने पैसे घेतलेले आहेत आणि ह्या बिल्डरकडून घेतलेल्या पैशाबद्दल त्यांना काही माहिती नाही आहे. तेव्हा अभि म्हणतो की कसले पैसे. तेव्हा बिल्डर म्हणू लागतो की त्यांनी पैसे घेतलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की बिल्डर असं बोलल्यामुळं इथे ईशा आणि अभि यांना धक्का बसतो. बिल्डर म्हणत असतो त्यांनी स्वतःच्या बापाला तर फसवलेलं आहेच, पण स्वतःच्या मुलांनाही शेंड्या लावलेल्या आहेत, असं बिल्डर भोसले बोलतो आणि इथे ईशा आणि अभिला धक्का बसतो. ते म्हणू लागतात की हे सगळं काय घडतंय. आणि त्यानंतर ईशा घाबरलेली असते. त्याचबरोबर अनघा आणि आरोहीच्या समोरही आणखी काही सत्य आलेली असतात. त्यांनाही कळत नाही आहे की हे सगळं काय होत आहे, कारण अशा पद्धतीनं गोष्टी घडत असतात. प्रत्येक वेळेस अनघा अभिला समजवत असते आणि आज पुन्हा तीच वेळ आलेली असते आणि ती अनघा अभिकडे पाहत असते. इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टामध्ये आता अरुंधतीला बोलवलेलं आहे. अरुंधतीची चौकशी केली जात आहे. तेव्हा अरुंधती कोर्टाच्या समोर रडत असते आणि म्हणत असते की गेली 26 वर्ष हा माणूस प्रत्येकाला फसवतच आलेला आहे आणि प्रत्येकाला फसवलेलंच आहे आणि प्रत्येक वेळेस हा माणूस प्रत्येकाला फसवत आहे, चुकीचं आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की मी कोणाला काहीही फसवलेलं नाही आणि कोर्टामध्ये तिथे एंट्री होते, ती अभिची एंट्री होते आणि अभि सांगू लागतो की मी जे काही केलेलं आहे ते मला माहिती आहे आणि बाबांनी आणि या संजनाने हा प्लॅन केलेला होता आणि बाबांनी आणि मी स्वतः आप्पांच्या खोट्या सह्या घेतलेल्या आहेत. हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभि सगळ्या कोर्टाच्या समोर सांगत आहे की नक्की काय घडलेलं आहे आणि अभिने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की कशामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. अभि सांगतो की बाबांनी हे सगळं केलेलं होतं, बाबांनीच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हे कोर्टाला अभिनं सांगितलेलं आहे आणि आता कोर्ट शिक्षा सुनावत असतं. कोर्ट शिक्षा देत आहे ती म्हणजे कोर्ट सगळ्याच्या समोर सांगत आहे की मिस्टर अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली 1 वर्ष कारावासाची शिक्षा होत आहे, तुरुंगवासाची शिक्षा होत आहे. आता कोर्टाने सगळ्यांच्या समोर शिक्षा दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे. अभिने दिलेली साक्ष अरुंधतीच्या बाजूने ही फायद्याची ठरलेली असते आणि फायनली अरुंधतीला समृद्धी बंगला वाचवण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि फायनली समृद्धी बंगला हा जसाच्या तसा आप्पांचा राहिलेला आहे, आप्पांचं स्वप्न वाचवलेलं आहे आणि हे सगळं घडू शकलेलं आहे ते म्हणजे अचानक अभिने कोर्टात येऊन दिलेली साक्ष. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.